मुंबई के सैन कोलिवाड़ा विधानसभा क्षेत्र के वार्ड क्रमांक 173 में लंबे समय से बिजली की समस्या का सामना लोगों को करना पड़ रहा है। इसी समस्या को लेकर नगर सेवक रामदास कांबले जी के मार्गदर्शन में एक शिष्टमंडल ने तृष्णा विश्वासराव जी से भेंट की। तृष्णा विश्वासराव जी जो बेस्ट समिति के अध्यक्ष हैं, उनके अलावा सुधीर शाह जी विभागीय अभियंता बेस्ट मुंबई तथा बेस्ट के अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित थे। स्थानिक लोगों में जो लोग गए थे उनमें उप शाखा प्रमुख राजकुमार केवट, उप शाखा प्रमुख नितिन जोशी, युवा भीम सेना के अध्यक्ष नंदलाल जायसवाल, युवा भीम सेना के संस्थापक विनय जायसवाल तथा अन्य बड़ी संख्या में लोग थे। हालांकि बेस्ट प्रशासन की ओर से लोगों को आश्वासन दिया गया है कि उनकी बिजली की समस्या जो है उसको जल्द से जल्द दूर किया जाएगा, लेकिन अब देखना यह है कि स्थानिक लोगों की जो बिजली की समस्या है वो कब तक खत्म होगी। और कुलाबा में जो कि ते भार क्षमता म्हणजे कसं झालं म्हणजे त्याला ना दुसरा फीड नाही. तो आता दुसरा फीड अल्टरनेट फीड साठी एक फीड गेल्यानंतर आणि एक गेला की दुसरा स्टँड बाय पाहिजे म्हणून आम्ही दुसरा एक प्रपोज केलेला आहे. अच्छा, ऍडिशनल केला. हो तर ते कधीपासून काम चालू आहे तरी पण? हे पावसाळ्यानंतरच येऊ शकतो. ऑक्टोबर अक्रॉस द रोड सप्टेंबर एंडला म्हणजे आपण नवीन वायर टाकणार होते ना? हो, नवीन. जुनं आहे ते ठेवलं ना? एक लाल बॉक्स असतो ना आपला इथे, बरोबर. तो पण एक नवीन टाकला. म्हणजे आता जे सिस्टम चालू आहे आपली ती पण मी डाउनलोड करून घ्या. एकदम समजून घेतो. इमेज समजून घेतो. मग आपण चालेल. बाकी अजून दुसरं काय विषय असेल तर सांगेल तुम्हाला. बाकी मॅडम आहेत तुम्ही आम्हाला सहकार्य करा. मॅडम तर असणार मॅडम स्वतः साईटवर येतात सगळी नाही. बघायला. शनिवारी पण आले होते. हा, आमचे संगमनगरची साईड शनिवारी आले आले. यांचं काम आहे ना खूप भारी आहे. तुम्ही ते साईड बघितली ना मॅडम, संगमनगरची किती deep expression आहे. तेवढं तरी दहा deep फूट- होतं. दहा फूट बापरे. खाली केलेलं होतं. ते झालं ना हो, आता. झालं ना, बरोबर. दोन्ही ठिकाणी आहे. पण ते कोबा बरोबर करा. हो, हो. लोकांना साहेब ते वॉर्डवाले करत नाही असं. आता मी हल्लीच तुम्ही करून केलेलं. दिलं ना. सगळं आहे. तर मला आता जी रेल्वे पट्टीचा हाय आहे ना, तर मला स्ट्रीट लाईटची कशी पॉलिसी करता येईल? मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही स्ट्रीट लाइटिंग लावण्यासाठी आम्हाला बीएमसी कडनं वर्क ऑर्डर पाहिजे. तुम्ही ते वॉर्ड ऑफिसरला घ्या, ते वर्क ऑर्डर पण पाहिजे. माझं काय झालं, मी पत्र दिलं होतं, तुमचं सर्टिफिकेशन पण झालं. हा. ते पुढे अजून मला कुठे भेटलं नाही. बीएमसी कडनं तुम्हाला फॉलोअप घेणार. बीएमसी काय बोलते, जर बीएसटी तयार असेल आम्ही तयार- पत्र रेडी देतो. आम्ही- हा, वर्क ऑर्डर मिळाली तर आम्ही तयार आहे द्या. दुसरं बोलतो मग स्ट्रीट लाईटच्या मध्ये मध्ये काय करू, मग आपण जाते बीच का गल्ली ना, मग ते 1 लाखात देईल स्ट्रीट आणि लाईट. नगरसेवक नाही असं नाही का, आपण पण थोडी आपला वापरतो कोणता. पण नाही वापरत, पण तो तुला क्रेडिट घ्यायला देणारच नाही. तुमच्या हस्ते रिव्हिल कापणार. तुमच्या हस्ते नारळ फोडेल, चेअरमॅनच्या हस्ते नारळ फोडेल, ऑटोमॅटिक खतम. गल्ली किती चौडे आहेत हा? का? गल्ल्या किती चौडे आहेत तिथे आपल्याला स्ट्रीट लाईट? कसं जाण्याचा मार्ग आपल्याला पण लावायचे आहे ना तर ते. तिकडे जवळपास 5-6 आमचं काय केलं? म्हणजे मोठी जागा पाहिजे. कारण केवळ जागा ही जागा हा, कारण ते जमा लावावं लागेल. जर 2 फुटाची सिलेक्शन तर मग तिकडे तुम्हाला कोणता अधिकारी काय द्या ना, आतमध्ये आहे, ज्यांनी सध्याला काय आहे? कोणाशी हे करू तुम्ही. आतमध्ये सांगतो आम्ही, रस्त्यामध्ये सांगतो. त्यांना एक message द्या ना, तुम्ही त्यांना permission द्या. आतमध्ये पाहिजे ते फॉलो घे. सोनावणे म्हणून अधिकारी आहे स्ट्रीट लाईटचा. सुविधा असतात ते मला थोडं नंबर WhatsApp वर Yeah. आणि तुम्ही त्याला मेसेज करून द्या की असं येऊन भेटलं. चालेल. चालेल, थँक्यू. एक फोटो घ्या. तुम्ही पण जय महाराष्ट्र. मी रामदास कांबळे, माजी नगरसेवक सायन प्रतिष्ठा नगर. आपला विभाग प्रभाग क्रमांक 73 मधील रेल्वे पट्टी लगत असलेल्या वसाहतीमध्ये गेली 1 महिनाभर रोज लाईट जाते, अल्टरनेट डेला लाईट जाते. गेली 15 दिवस तर खूप मोठ्या प्रमाणात समस्या ही जाणवत आहे. लोकांना 12-12 तास, 24-24 तास या ठिकाणी लाईट येत नाहीये. कारण सोमयमधून जे गेलेली वायर आहे ती वारंवार फॉल्ट होते. तर ही फॉल्ट होत असताना काल नवीन टाकण्यासाठी काल लाईट गेली असता नवीन टाकण्यासाठी आपण स्वखर्चाने त्या ठिकाणी जेसीबी दिला आणि काल ती लाईट सुरळीत केली. परंतु हे प्रश्न वारंवार होऊ नये म्हणून आज माननीय आपल्या बेस्ट चेअरमॅन समिती अध्यक्षा सो कृष्णताई विश्वासराव यांच्या दालनात बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आपले संबंधित डिपार्टमेंटचे अधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणचं उद्या
हे अजून एक वायर नवीन जी 8 ते 10 फूट खाली आहे ती काढून ती नवीन टाकली जाईल, म्हणजे 2 वायरी होतील आणि अजून एक ऑप्शनमध्ये तिसरी वायर ही टाकली जाईल, जेणेकरून ह्या 2 वायरीमधला सप्लाय जर काय फॉल्ट झाला तर ते ताबडतोब त्या वायरवर शिफ्ट करता येईल, हे फॉल्ट रिपेअरिंग होईपर्यंत. खूप आनंदाची गोष्ट आहे की हा आपला उद्या जे अनेक दिवसापासूनचा प्रश्न या आपल्या रेल्वे पट्टी लगतच्या नागरिकांना होत होता, तर आता आपलं हे कायमस्वरूपी तोडगा या ठिकाणी निघणार आहे. संबंधित सोमयाची पण NOC म्हणजे त्यांची हरकत नाहीये असं त्यांनी सांगितलं. ते आपल्या सोमयावाले पण मदत करणार आहेत. जर काही अडचण आल्यास तर आम्ही सर्व एकत्र होऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण ते काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करू. आणि त्याचसोबत प्रतीक्षानगरमधील T39 ते T54 या इमारतीसाठी पण जी वारंवार लाईट जाते त्या संदर्भामध्ये जो आता नेटवर्क आहे ते नेटवर्क तसंच ठेवून ॲडिशनल नेटवर्क या ठिकाणी ते लोक उभारणार आहेत. पावसाळ्याच्या नंतर आपण पुन्हा एकदा नवीन ॲडिशनल नेटवर्क आणि एक बॉक्स या ठिकाणी नवीन लावणार आहे, जेणेकरून ही लाईट गेली तर तिथं ट्रान्सफर करता येईल. ही गोष्ट. तिसरी गोष्ट अशी आहे की लाईट गेल्यानंतर नागरिक खूप मोठ्या प्रमाणात त्रस्त होतात. की लाईट गेल्यानंतर कॉल्स पण उचलत नाही, कंप्लेंट घ्यायला पण माणसं नसतात, लोक परेशान होतात. त्यासाठी त्याचंही पत्र आज या ठिकाणी दिलेलं आहे. तर येत्या 2-3 महिन्यामध्ये या ठिकाणचं कॉल सेंटर BST हे सुद्धा उभारणार आहे, जेणेकरून नागरिकांनी फोन केल्यानंतर कॉल सेंटरमधून ताबडतोब फोन उचलला जाईल, त्यांची नोंदणी होईल आणि त्यांची लाईटचा प्रश्न मार्गी समजून तो संबंधित डिपार्टमेंटला फॉरवर्ड होईल. यासाठी आज आम्ही मॅडमला भेटायला आलो होतो आणि आम्हाला आजचं उत्तर आणि या ठिकाणची चांगली मीटिंग झाली त्याबद्दल मी आपल्या BST चेअरमॅन मॅडम सुशेश्वर मॅडमचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज यहाँ पर हमारे हम सबके चहेते माननीय माजी नगर सेवक रामदास कामले जी आज यहाँ पे मैडम के साथ काफ़ी मीटिंग हुई. हमारी जो भी समस्या है, बार बार लाइट कटना, फॉल्ट कंट्रोल वाले फ़ोन न उठाना, एक ही केबल है, वो केबल फॉल्ट होने के बाद लाइट आने में देरी होना, उस सब समस्या के विषय में विस्तार से चर्चा सामने किया है, जो अभी साहब ने आपके सामने रखा. तो यहाँ पे हमारे पास 2 केबल था और पूरी सप्लाई एक केबल पे थी. एक 10 से 15 फीट नीचे है, वो केबल दुरुस्त करके प्लस जो है एक अल्टरनेट केबल डालेंगे, टोटल 3 रहेगा. अभी से में हमारी लाइट कभी कटती है तो दूसरे केबल को उसको मूव करके जल्द से जल्द हम लोगों की सप्लाई जो है सुनिश्चित की जाएगी. जिसके बारे में मैं माननीय रामदास कामले साहब का दिल से आभार व्यक्त करता हूँ. साहब हम लोगों के लिए हमेशा खड़े रहते हैं 24 घंटा हमारे लिए. अनेक डिपो से लेकर आज हम लोग बुलावे में आए हुए हैं साहब के मार्गदर्शन में. बाकी साहब ने सब चर्चा कर ही ली है. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. आज हम सब लोग BST के ऑफिस में आए हैं और कुलाबा में, जो कि हमारे माननीय श्री कार्य सम्राट रामदास कामले साहब साथ में भी है, बहुत सारे लोग हैं साथ में. और कल का था कि जो कि साहब ने अपने खर्चे से JCB लगवा के जो 9 फुट नीचे 10 फुट नीचे वायर था उसका भी काम करवाया है और एक्स्ट्रा उन्होंने केबल डालने का प्रयास किया हुआ है और केबल डाला जाएगा. जय भीम, नमो बुद्धाय.